तर नमस्कार मंडळी. तर आजची आपली रेसिपी आहे की अगदी सोप्या पद्धतीने व कमी साहित्य वापरून मुरमुरी चिवडा कसा बनवायचा. तर चला पाहूया. तर एका भांड्यामध्ये मी 1.5 वाटी तेल घेतलेलं आहे. तुम्ही 2 वाटीही घेऊ शकता. त्यानंतर मी भाजलेले शेंगदाणे फ्राय करायला घेतलेले आहेत. फ्राय झाल्यानंतर मी ते काढून घेतले. 1 वाटी घेतलेले आहेत मी शेंगदाणे. त्यानंतर मी कढीपत्ता कढवायला टाकलेला आहे. 14-15 लसणाच्या पाकळ्या, 7-8 बारीक चिरलेली मिरची, त्यानंतर चवीनुसार हळद, 1 चमचा, चवीनुसार मीठ त्यामध्ये मी टाकलेलं आहे. त्यानंतर मी रामबंधू चिवडा मसाला टाकलेला आहे 3 चमचे. चांगल्या प्रकारे हलवून घेऊया. त्यानंतर मी अर्धा चमचा तिखट टाकलेला आहे, जेणेकरून आपल्या चिवड्याला छान असा रंग येईल. सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला ते सर्व मिश्रण अर्धा किलो आपण चिवडा घेतलेला आहे त्यामध्ये टाकायचं आहे. चांगल्या प्रकारे हलवून घेऊया आपण. भांडं चांगल्या प्रकारे पुसून घेऊया. त्यामध्ये तेल थोडं उरलेलं आहे आपलं. त्यानंतर मी 1 वाटी पापडी व 1.5 वाटी तिखट शेव त्यामध्ये टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार टाकू शकता. अशा प्रकारे आपला झटपटीत असा मुरमुरे चिवडा तयार आहे. तुम्ही बघू शकताय आपल्या चिवड्याला छान असा रंग आलेला आहे व चवीलाही खूप छान झालेला आहे. तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.